नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं आहे माहिती आहे का, मागच्या 2-3 दिवसाखाली मी एक वाक्य लिहिलं होतं। वाक्य असं होतं की भगवंत सोडून मी कोणाजवळ जात नाही म्हणून आनंदी आहे। ज्यावेळेस मी हे वाक्य लिहिलो त्यावेळेस बऱ्याचशा लोकांनी याचा अर्थ वेगळा काढला। त्यांना वाटायला लागले की हा खूप ॲटिट्यूड दाखवतो, खूप ॲरोगन्स आहे ह्याला वगैरे वगैरे। इनफॅक्ट माझ्या बाबतीत लोकांचं परसेप्शन आहे देखील तसं, पण मुळामध्ये तशी गोष्ट नाही आहे। आणि खरं सांगायचं झालं ना, त्या वाक्याचा मूळ अर्थ असा होता ना की माझ्या आयुष्यातला जो वेळ आहे ना तो मी जास्त कुणाला देत नाही। माझा जो संपूर्ण वेळ आहे ना तो मी स्वतःसोबत घालवतो, स्वतःला शिकण्यासाठी। आता मुळात माझं नेचर असं आहे की मी जास्त माझा नंबर पण कुणासोबत जास्त शेअर नाही करत। 2 नंबर आहेत, जो दुसरावाला नंबर आहे ना तो सगळ्यांना देत असतो। कारण मला जास्त लोकांसोबत इन्व्हॉल्वमेंट नको वाटते। कारण इन्व्हॉल्वमेंट आले ना मग त्याच्या बड्डेला त्याला स्टेटस ठेवा, त्याच्या ॲनिव्हर्सरीला ठेवा, चुकून हुकून नाही लक्षात राहिलं की मग नाराज। आणि भरपूर लोक आहेत सध्या, मल्टिपल लोकांचे बड्डेज असतात, सगळ्या गोष्टी असतात। त्याच्यामुळं ठेवणारे लक्षात राहत नाहीत माणसाच्या, पण न ठेवणारे पडदेशी लक्षात राहतात आणि ते कायमस्वरूपी लक्षात ठेवत असतात। त्यामुळे ही जी गोष्ट आहे ना, मुळात मला ह्या गोष्टीत अडकू नाही वाटत। त्याच्यामुळे आता जे पण लोक जवळचे आहेत तेवढे फक्त कॉन्टॅक्टमध्ये आहेत, बाकीचे जास्त मी अंतर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि ॲक्च्युअलमध्ये जर एखादा माणूस खरंच भारी असेल, जर त्याच्याकडून मला घेण्यासारखं भरपूर असेल किंवा जो समजूतदार असेल, मग अशा लोकांसोबत मी संपर्क ठेवायला मला हरकत नाही। पण ज्याचं मुळात बिहेवियरच पूर्ण चुकीचं आहे, जो अस्वस्थ आहे, अस्थिर आहे, ज्याला आयुष्याबद्दल कुठलीही गोष्ट क्लिअर नाही आहे, अशा लोकांसोबत जर आपण रिलेशन वाढवत गेलो ना त्याची अस्थिरता आपल्यामध्ये शिफ्ट व्हायला लागते। एकतर त्याचे फंडे क्लिअर नसतात, त्याच्यामुळे तो आपल्यावर ते सगळे उलटवायला लागतो। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं। आपल्याला काय वाटत असतं, जेवढी जास्त लोक आपल्याजवळ असतील ना तेवढं मग आपली ताकद वाढते, आपल्याला आनंद मिळतो, आपल्याला एकदम रुबाब झाडता येतो। पण ही संकल्पना चुकीची आहे। कसं, जेवढं आपल्या आजूबाजूला गर्दी वाढते ना मग ती सांभाळावी पण लागते। मग त्याच्यात 1000 तऱ्हेची 1000 लोक असतात, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, ते मॅनेज करणं सोपं नसतं। मग ते कुठल्याही गोष्टीला वा 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 म्हणत बसावं लागतं, मग ते रिलेशन सोपं राहतं। आणि मला औपचारिक राहणं आवडत नाही अजिबात। म्हणजे जे असेल ते उघड बोलण्याची सवय आहे मला। बऱ्याचदा जर माणूस जवळचा नसेल तर मी थोडासा डिस्टन्स ठेवतो, पण बोलण्याच्या गोष्टी टाळतो। पण मुळात मोस्टली लोकांना असं वाटतं की ह्याला ॲटिट्यूड आहे, जास्त बोलत नाही, कोणाच्या पाठीमागं जात नाही। मुळात ना माझ्या आयुष्यामध्ये एवढे प्रश्न आहेत ना, किंवा मला जे माझ्या आयुष्यामध्ये जे अचीव करायचे, जे मला एक्सप्लोरेशन करायचं, जे मला शिकायचं आहे ना ते खूप मोठं आहे। त्याच्यामुळे माझा जो वेळ आहे ना तो मी खूप आता जपून वापरतो आहे, जास्त मी खर्च नाही करत तो वेळ। त्यामुळे बऱ्याचशा लोकांना वाटतं की बाकीचे सगळे येतात, बाकीचे सगळे आम्हाला वेळ देतात, बाकीच्या सगळ्यांचं काय प्रॉब्लेम नसतं, ह्यालाच काय वाटते, काय माहिती वगैरे वगैरे। पण मी त्या गोष्टी नाही करू शकत, कारण मला ज्या गोष्टी करायचे किंवा जे मला शिकायचं आहे त्या गोष्टीसाठी मला माझा वेळ खर्च करायचा आहे। आणि ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप कमी वेळ असतो। आणि मुळात कसं असतं माहिती आहे का, एक इनिशियली आपल्याला लोकांची गरज असते, पण ज्यावेळेस आपल्याला एकटं राहायची सवय लागते ना त्यावेळेस मग आपल्याला एकट्यामध्येच भरपूर आनंद यायला लागतो। आपण कोणावर जास्त डिपेंडेंट नसतो। आणि तीच आयुष्यामधली सगळ्यात खरी अचिव्हमेंट असते ज्यावेळेस आपण एकटं राहायला शिकतो। कारण आपण कोणावर आधारित नसतो, कोणावर खोटं प्रेम करत नाहीत, कुणाला फसवत नाहीत। कारण आपण स्वतःमध्ये खुश असतो, स्वतःमध्ये फुलफिल असतो। त्याच्यामुळे आपल्याला कोणाची गरज नसते। आणि गरज नसल्यामुळे आपण कुणाचा फायदा उचलत नाहीत, कुणाला खोटं बोलत नाहीत, कुणाचं स्वतःच्या स्वार्थासाठी यूज करत नाहीत। आता मी भरपूर पोरं बघतोय असे जे कुठेही कामधंदा करत नाही आहेत, काहीही करत नाही आहेत, पण त्यांना भरपूर रिस्पेक्ट मिळतो, मानसन्मान मिळतो। त्या पोरांची जी जवानी आहे ना ती त्या बाकीच्या लोकांसाठी खर्च करतात, त्या बदल्यात त्यांना मानसन्मान भरपूर मिळतो। पण त्यांचं जे भविष्य आहे, ते फ्युचर आहे, त्याच्याबद्दल त्यांच्या मनात तो अवेअरनेस अजिबात नाही आहे। आणि मुळात म्हणजे ना अशीच लोकं सध्या खूप पॉप्युलर होत चाललेत, जे सगळ्यांसाठी अवेलेबल असतात। पण हे अवेलेबल राहण्यामध्ये आपला किती तोटा आहे हे आपल्या कधी लक्षात नाही येत, कधीच लक्षात येत नाही। कसं असतं माहिती आहे का, माणूस वेळ निघून गेल्यानंतरच सावध होत असतो, शहाणा होत असतो, त्यावेळेस उपयोग नसतो सगळ्या गोष्टींचा। त्यामुळे लवकरात लवकर शहाणं होणं, समजूतदार होणं ही काळाची गरज असते। कसं असतं, कुठल्याही गोष्टीचे 3 प्रकार असतात, सौम्य, मध्यम आणि एक्स्ट्रीम। सौम्य प्रकार जो असतो ना तो आपण इग्नोर करतो, मध्यम प्रकारसुद्धा आपण एक वेळेस इग्नोर करतो, पण ज्यावेळेस एखादी गोष्ट एक्स्ट्रीम लेवलला जाते ना मग आपण नोटीस करतो या झालं कसं काय। पण ज्यावेळेस ते एक्स्ट्रीम लेवलला जाताना ते हाताबाहेर गेलेली असती गोष्ट, आणि मग त्याच्यावर आपण उपचार करायला लागतो, त्या गोष्टी समजून घ्यायला लागतो वगैरे वगैरे। पण जर आपण पहिल्या स्टेजला जर त्या गोष्टीबद्दल अवेअर असू ना तर पुढच्या गोष्टी होणं
टळू शकतात. पण हे अवेअरनेस आपल्यामध्ये नाही आहे. प्रत्येकजण इथं 30 मार खाणं आहे, प्रत्येकाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आणि जर एखादा व्यक्ती सांगायला आला ना, तू कोण सांगणार मला कळत नाही का? म्हणजे हा जो भाव आहे ना माणसामध्ये, तो त्याला शिकू देत नाही किंवा पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी भरपूर मला बघायला भेटतात. सध्या जर तुम्ही सोशल मीडियावरती किंवा समाजामध्ये जर बघितलं ना, प्रत्येकाची एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे आणि प्रत्येकजण परफेक्ट आहे त्याच्या ठिकाणी आणि तो कुणाचंही ऐकायला तयार नाही आहे. आणि आयुष्यामध्ये जर ग्रोथ करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल ना, तर ती म्हणजे श्रवण. जेवढं पण आपण मोठ्या लोकांना किंवा चांगल्या लोकांना ऐकतो ना, तेवढं आपल्या आयुष्यामध्ये बदल घडत असतो. पण जे कोणीही करायला सध्या तयार नाही आहे. एव्हरीबडी इज बेस्ट आणि त्यांचं चालू आहे सगळ्या गोष्टी, ऐकायला तयारीच नाही आहे कुठल्या गोष्टीची. पण कसं असतं माहिती आहे का, ह्या गोष्टी पुढे जाऊन आपल्याला त्रास देत असतात. त्यामुळे लवकर समजून घेणं खूप गरजेचं असतं, पण जे मोस्टली लोकांकडून होत नाही आहे. पण ज्याला पण आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये ग्रोथ करायची आहे किंवा ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करायचं आहे, स्वतःचा जो आनंद आहे, जो आयुष्यामधला खरा आनंद आहे, तो शोधायचा आहे किंवा जे संतांनी जे अमृत सांगितलं आहे आपल्याला ते हुडकायचं आहे ना, अशा लोकांनी आपला जो वेळ आहे ना, तो इतरांना देणं टाळणं खूप महत्त्वाचं असतं. जेवढा आपला वेळ आपल्याजवळ असेल ना, तेवढा आपल्याला वेळ मिळतो, तेवढा आपण स्वतःला जास्त पारखू शकतो, निरखू शकतो, आपल्यामधले विकार बाजूला काढू शकतो, आपली अंडरस्टँडिंग डेव्हलप करू शकतो, स्वतःला साधं बनवू शकतो. आणि तेच आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. मोस्टली लोक ह्या गोष्टी करत नाहीत, म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये तो आनंद त्यांना मिळत नाही. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असतात, पण त्या दाखवण्यापुरत्या असतात. ॲक्च्युअलमध्ये जो आनंद आहे ना, तो त्यांना माहीतच नसतो. आणि सध्या प्रॉब्लेम काय होत चालला आहे की आपण सगळे त्या प्रदर्शनाला, आकर्षणाला भाळत चाललो आहे आणि जो ॲक्च्युअलमध्ये आयुष्याचा जो खरा आनंद आहे, तो आपला मिसिंग आउट होत चालला आहे. आपल्याला तो माहीतच नाही आहे. त्याच्यामुळे सगळा मोठा प्रॉब्लेम होतो आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यातला जो वेळ आहे ना, तो इतरांना देणं टाळलं पाहिजे. जास्त करून प्रेम हे स्वतःवरती करायचं, भगवंतावरती करायचं, संतांवरती करायचं आणि जे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत, जे आपलं आयुष्य आहे, त्याच्याबद्दल जास्तीत जास्त समजून घेण्याचा, आपली समज वाढवण्याचा, अंडरस्टँडिंग डेव्हलप करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपलं जे आयुष्य पुढचं राहिलं आहे ना, ते खूप आनंदी जगता येईल. आणि जेव्हा आपण ह्या गोष्टीसाठी ॲक्च्युअलमध्ये प्रयत्न करायला लागतो ना, त्यावेळेसच मग आपल्याला खरा आनंद मिळत असतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं, एवढं सांगू इच्छितो.